चेअरमनचे अधिकार फक्त त्या संचालक मंडळाची सभा, वार्षिक सभा प्रिसाईड करणे इतकेच अधिकार असतात. चेअरमन जे सोसायटीमध्ये फिरून जे तुम्हाला आदेश देत असतात तो अधिकार चेअरमनला नसतो. ज्या पद्धतीनं बॅचलर्स राहत असतील किंवा आत्ता काही वर्षांपूर्वीपर्यंत 2 मुली एकत्र राहत आहेत म्हणून सुद्धा 2 मुलींना घर देणार नाही वगैरे वेगवेगळ्या पद्धतीनं सोसायटी कायदे तयार करतं, जे कदाचित बायलॉमध्ये आहेत की नाही. नाही, हे बायलॉमध्ये असूच शकत नाही. कारण का सहकार आयुक्त ते मंजूरच नाही करणार. कारण का 2 मुलींना एकत्र राहतो म्हणून त्यांना हे करणं हे ह्युमिलेशन आहे. एक ठाण्यामध्ये अशी केस झाली की 2 कुत्री होती म्हणून त्याला सांगितलं आधी लिफ्ट नाही म्हटले, पण 10वा मजला होता, त्यांनी खूप आग्रह धरला. त्याला सांगितलं प्रत्येक डॉगला तुला 500 रुपये जास्त मेंटेनन्स द्यावं लागेल. 2 कुत्री 1000 रुपये जास्त मेंटेनन्स दे. ते देखील कोर्टाने स्टकडाऊन केलं. अशा प्रकारे तुम्हाला करता येत नाही. ॲक्च्युली तुम्ही डॉग म्हणलं, पेट जे आहेत, पेटला एक कायदेशीर व्यक्ती, ज्युरिस्टिक पर्सन म्हणून जाहीर केलेलं आहे. सोसायटीमधले जे सभासद आहेत त्यांचे असे काय सोसायटीमध्ये असताना हक्क आणि कर्तव्य पण असतात. आमचा जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट आहे किंवा कुठला ऍक्ट हा टोटल सभासदांभोवती फिरतो. टोटल सभासदांचं हित हे प्राईम आहे, जनतेचं हित नंतर आहे, मेंबर्स इंटरेस्ट फर्स्ट. मी नेहमी एक वाक्य म्हणतो की या सभासदांचं अज्ञान ही त्या सोसायटीच्या बॅलन्स शीटमधली मोठी ॲसेट असते. बाकीचे ॲसेट तर असतात पण ही एक ॲसेट मोठी आहे. हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि नागरिकशास्त्राच्या भिजत घोंगड्या या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. नागरिकशास्त्रामध्ये आपण जो कंटाळवाणा वाटणारा, जो शाळेत ज्या पद्धतीनं शिकवला जातो नागरिकशास्त्र, त्याच्या बाहेर येऊन आपल्या रोजच्या आयुष्याशी त्या नागरिकशास्त्राचा कसा संबंध आहे या सगळ्या विषयांवरती गप्पा मारतो, चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. आणि भिजत घोंगड्यामध्ये सुद्धा असे बरेचसे मुद्दे ज्याबद्दलचं असं भिजत घोंगडं बाजूला घातलेलं असतं, जे आपण दुर्लक्षित करतो, असे सगळे विषय आपण भिजत घोंगड्यामध्ये हाताळतो. आणि आज तसाच एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे हाऊसिंग सोसायटीज. जर आपण लोकशाही बघायला गेलो आणि तसं छोटं स्वरूप म्हणून जर पाहायला गेलो तर कदाचित हाऊसिंग सोसायटी हे त्यातलं एक छोटं स्वरूप असू शकतं, जिथेही आपले काही अधिकार आहेत, आपले काही हक्क आहेत, आपल्याला काही सोयी मिळतात आणि त्यासाठी आपण त्या एका छोट्या गटाचा, छोट्या हाऊसिंग सोसायटीचा भाग असतो. पण आपल्याला खरंच त्या हाऊसिंग सोसायटीबद्दल किती माहिती आहे, आपण किती जागरूक आहोत. आपल्याला प्रत्येक वेळेस ते सेक्रेटरी म्हटले की कुणीतरी एक वयस्कर काका आजोबा असतात आणि मग ते सतत आपल्याला प्रत्येक गोष्टीला विरोध करायचं काम असतं त्यांचं, एवढंच आपल्याला वाटत असतं. तर खरं ते तेवढ्याच पुरतं असतं का? आपण तरुण सुद्धा त्या सोसायटीचा भाग होऊ शकतो का? आपण त्यात सक्रियपणे काय पद्धतीनं योगदान देऊ शकतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोसायटी त्यांचे असे हवे तसे कायदे करू शकतं का? मग ते काय पाळीव प्राणी पाळण्यापासून असो किंवा कोणाला भाडेकरू ठेवायचं, कोणाला नाही ठेवायचं याच्यापासून असो, या सगळ्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. आणि कदाचित हाऊसिंग सोसायटी या विषयाबद्दल महाराष्ट्रात कोणी सापडणार नाही या पद्धतीच्या व्यक्तिमत्वाला आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर आपल्यासोबत आहेत विद्याधर अनासकर सर, जे खरं तर सहकार क्षेत्रातले मोठे अभ्यासक आहेत. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीचा जो ॲक्ट आला होता त्याचा ड्राफ्ट सरांनी केलेला आहे. ते त्या समितीचे उपाध्यक्ष होते आणि प्रायमरी ड्राफ्टिंगचं काम सरांनी केलं होतं. तर आज या एकूणच हाऊसिंग सोसायटी आणि या संदर्भातल्या गोष्टींवरती ते आपल्याला मार्गदर्शन करणार. तर स्वागत आहे सर तुमचं. मला वाटतं सुरुवात करायला इथून हरकत नाही की ज्यावेळेस आपण हाऊसिंग सोसायटी म्हणतो तर प्रत्येक सोसायटी आपापले काहीतरी नियम करते आणि मग कसं ते नियम सगळ्या सभासदांना पाळायला बंधनकारक असतं वगैरे. तर एकतर सोसायटी तसे नियम आपापले इंडिपेंडंट नियम तयार करू शकतं का? कारण हे बऱ्याचदा बघायला मिळतं ना आपल्याला की प्रत्येक सोसायटीचे काहीतरी नियम येतात आणि मग कुणीतरी म्हणतं की या जातीच्या लोकांना अलाव करणार नाही, या धर्माच्या लोकांना अलाव करणार नाही, किंवा ही भाषा बोलतात म्हणून यांना अलाव करणार नाही, किंवा व्हेज खातात म्हणून अलाव करणार नाही, नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना अलाव करणार नाही. असे वेगवेगळे कायदे सोसायट्या घेऊन येतात. तर या सगळे कायदे सोसायटी तयार करू शकतं का? नाही, सर्वप्रथम म्हणजे या सोसायटीचे 2 प्रकार आहेत. तुम्ही जर बघायला जात तर कॉमन गरज, समान नीड हा सोसायटीचा आत्मा आहे, कुठल्याही सहकारी संस्थेचा आत्मा आहे तो. त्यामुळे ज्याला कॉमन गरज आहे, कॉमन नीड आहे, अशी लोक एकत्र येऊन जर त्यांनी मोठा प्लॉट घेतला आणि त्या प्लॉट बांधायच्या आधी ती सोसायटी फॉर्म होते, तिला आपण नियोजित म्हणतो. मग त्यावेळी त्यांचे बायलॉज तयार होतात. अजून लोकांनी तिथं सभासद व्हायचं असतं. मग त्यावेळी मग ते नियम करतात की मला कोणाबरोबर राहायचं आहे, कुठल्या कम्युनिटीबरोबर राहायचं आहे. समजा ते जैन धर्माची लोक आहेत, त्यांना मांस मच्छी खाणारी लोक जर बाजूला आली तर त्यांचा धर्म
पाळला नाही जाणार. म्हणून ते ठरवतात की आपल्याला कोणाबरोबर राहायचं आहे. मग त्यावेळी त्या बायलॉजमध्ये नियम करू शकतात. इथे फक्त महाराष्ट्रीयन लोकांनी यायचं, गुजराती लोकांनी यायचं किंवा पारशी लोकांनीच फक्त यायचं. आणि असे नियम हे आधी म्हणजे त्यांनी सोसायटी फॉर्म व्हायच्या अगोदर जे बायलॉज नियोजित संस्थेकडून केले जातात त्यात फॉर्म होऊ शकतात. तर ती हा एक सोसायटीचा प्रकार आहे. दुसरा सोसायटीचा प्रकार आहे तो बिल्डर जो असतो आपला बांधकाम व्यावसायिक, तो सगळ्यांना फ्लॅट विकतो. मग त्यावेळी तो विकताना तो बघत नाही माझा प्रॉस्पेक्टिव्ह पर्चेसर कोण आहे, कुठल्या धर्माचा आहे, जातीचा आहे. मग अशी सगळे फ्लॅट ओनर जे असतात ते सगळे एकत्र येतात आणि ते सोसायटी फॉर्म करतात. ती मेंटेनन्स करता सोसायटी असते. ती फक्त आपण एकत्र कसं राहायचं, मग कसं एकमेकाशी आपलं वर्तन कसं पाहिजे, सोसायटीचा कारभार कसा चालला पाहिजे, त्याच्याकरता जी सोसायटी फॉर्म होते तिला आपण मेंटेनन्स सोसायटी म्हणतो. पण ही जी सोसायटी आहे आधी लोक एकत्र येऊन सुरुवातीपासूनच कॉमन हॉस्पिटलमध्ये पैसे टाकतात, त्याला आपण शेअर कॅपिटल म्हणतो, भाग भांडवल म्हणतो. इथपासून जे सुरू करतात त्यावेळी त्यांचे नियम मात्र ते स्वतः बनवतात. त्यामुळे असा नियम करायला कायद्याने त्यांना अधिकार आहे. अच्छा, कायद्याने अधिकार आहे. आणि मग ते काहीही पद्धतीचे नियम असू शकतात का? तुमच्या पुण्याची एक करीमनगरची सोसायटी आहे, त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला बंगल्यात राहायचं आहे, फक्त बंगल्यात राहायचं आहे. कालांतराने एका बंगल्यामध्ये 2-3 त्यांच्या घरात मुलं होती. त्यांनी ठरवलं की आपल्या इथं मल्टी स्टोरी बिल्डिंग बांधायची आणि प्रत्येकाने एक मजला वाटून घ्यायचा. मग त्याने सोसायटीकडे परवानगी मागितली की आम्हाला बिल्डिंग बांधायला परवानगी द्या. सोसायटी म्हटले नाही, आमच्या बायलॉजमध्ये आहे की बंगल्यातच राहायचं आम्हाला, बंगल्याशिवाय दुसरे मजले बांधता येणार नाही. मग ते केस पुढं आमच्या कमिशनरकडे गेली. कमिशनरने निकाल खूप छान दिला. कमिशनर म्हणाले देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पब्लिक इंटरेस्ट आला, त्यामुळं एका जागेवर अनेक मल्टी स्टोरी बिल्डिंग बांधायचा बायलामध्ये दुरुस्ती करा असं कमिशनरने सोसायटीला आदेश दिला. शेवट ती केस सुप्रीममध्ये गेली. सुप्रीमने कमिशनरला विचारलं हू आर यू, या लोकांनी एकत्र येऊन जर 2/3 लोकांनी एकदा ठरवलं आहे तर तुम्ही कोण त्यात मध्ये घालणार. त्यामुळं मग त्याने एक वर्डिंग छान दिलं की पब्लिक इंटरेस्ट कम्स लेटर, मेंबर्स इंटरेस्ट फर्स्ट. आणि हे प्रिन्सिपल आजपर्यंत पाळले गेले. सभासदांचं हित, जनता पब्लिक इंटरेस्ट ते नंतर, पण ज्या उद्देशाने आम्ही एकत्र आलो, एक कम्युनिटी लोक आहेत, आम्हाला एकत्र राहायचं आहे, ते कसं राहायचं ते आम्ही ठरवतो. त्यामुळे ते अशा प्रकारचे लॉ करू शकतात. कधी सोसायटी फॉर्म म्हणजे जागा घ्यायच्या अगोदर जी लोक एकत्र येतात ते करू शकतात. पण ते बिल्डर जे विकतो त्याच्यानंतर जी लोक एकत्र येतात, मग तुम्ही जर लॉ करायला जाल नाही, ऑलरेडी त्यांनी परचेस करून तर तुमचा सभासद झालेला असतो, मग तशा प्रकारचा लॉ करता नाही येत. मग तुम्हाला मेंटेनन्स सोसायटीत कसं राहावं, काय राहावं याच्याकरता तुमचे उपविधी तुम्हाला करता येतात. बापरे, मला हा खूपच महत्त्वाचा मुद्दा वाटतो की सोसायटी फॉर्म होण्याआधी जर तुम्ही बायलॉज बनवले तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे अधिकार मिळू शकतात. आणि त्यात सभासदांना जास्त प्राधान्य आहे सोसायटीपेक्षा. म्हणजे खरं तर जर या पद्धतीने लॉज केले तर लोकशाही ज्या पद्धतीनं आपण मानतो की लोकशाहीने आपल्याला काहीतरी कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे, आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत, आपल्याला काही सवलती दिलेल्या आहेत, तर याच्या पलीकडे जाऊन सुद्धा सोसायटीतले मेंबर्स कायदे बनवू शकतात. खरं तर त्यांच्या स्वतःसाठी नक्कीच बनवू शकतात. कारण बेसिक असं आहे, आमचं जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट आहे किंवा कुठला ॲक्ट हा टोटल सभासदांभोवती फिरतो. टोटल सभासदांचं हित हे प्राईम आहे, जनतेचं हित नंतर आहे, जनता पब्लिक इंटरेस्ट हा नंतर आहे. आज मला जर हे वाटत असेल की मला असंच राहायचं आहे, किती दिवस राहायचं आहे, कोणाबरोबर राहायचं आहे, कोणाबरोबर मला जीवन जगायचं आहे, तर मी तसा लॉ करू शकतो. कारण त्यात माझं आत्मसमाधान आहे, माझं सुख आहे त्यामध्ये. म्हणून एखाद्याने मी मल्टी स्टोरी बिल्डिंग बांधल्यानंतर माझं बंगल्याचं फील जर जात असेल तर सोसायटीने ठरवलं. आणि हा जर लॉ बदलायचा असेल तर 2/3 मताने तुम्हाला अमेंड केले पाहिजे बायलॉज. हा सरकार यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणून तर त्याने कमिशनरला विचारलं तुम्ही कोण यांना सांगणार, यांनी ठरवलं आहे ना. मग त्यांनी काय झालं की वाढती लोकसंख्या म्हणजे पब्लिक इंटरेस्ट हे नंतर आलं, सभासदांचं हित पहिलं. त्यामुळे अनेक ठिकाणी तुम्ही बघा, आपल्या पुण्यामध्ये अनेक सोसायटी, वकिलांची सोसायटी आहे, टांगेवाल्यांची सोसायटी आहे, विशिष्ट IAS ऑफिसरांची सोसायटी आहे. पहिला नियम हाच असतो, रिटायर्ड IAS ऑफिसर पाहिजे. मग ते विक्री करताना पण ते सांगतात. एक झोरॅस्ट्रियन नावाची केस खूप फेमस झाली बॉम्बेमध्ये, सुप्रीममध्ये निकाल लागला. त्याने सांगितलं मी फक्त झोरॅस्ट्रियन माणसाला सभासद करून घेईन आणि त्याला फ्लॅट विकायचा होता. मग विकताना त्यांना दुसऱ्या एका समाजाच्या माणसाने जास्त किंमत ऑफर केली. हे म्हणले सोसायटी म्हटलं नाही, आम्ही त्याला सभासद करून घेणार नाही. मग याने हे केलं की माझं आर्थिक नुकसान होतं यामध्ये, रिस्ट्रिक्शन टू ट्रेड वगैरे वगैरे. मग तर सुप्रीममध्ये गेलं. सुप्रीममध्ये सांगितलं नथिंग डुईंग, त्या लोकांनी ठरवलं आहे ना. म्हणजे भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशातही
ते जात पात लिंगभेद राजकीय विचारसरणी याच्यावर कुठेही कायद्यामध्ये सहकार कायद्यामध्ये असं हे नाही की तुम्ही नाकारू शकत नाही. त्यांनी ठरवलेलं आहे की आम्हाला या पारशी लोकांवर राहायचं आहे, मग पारशी लोकांवरच राहायचं. त्यामुळं तसं बायलॉजमध्ये घर बांधायच्या आधी ही लोकं एकत्र येतात, नियोजित आपण ज्याला म्हणतो, ते ठरवू शकतात की आपल्याला भाड्याने द्यायचं, तर भाड्याने कोणाला द्यायचं, त्याच कम्युनिटीला द्यायचं. अनेक ठिकाणी ॲफिडेव्हिट लिहून घेतलं जातं, आम्ही मांस मच्छी खात नाही, तर तुम्हाला सोसायटीचं सभासदत्व मिळेल. सभासदत्व म्हणजे काय, सोसायटीचे बायलॉज मी सभासद सही करता त्यावेळी त्या बायलॉजमध्ये सगळं मी मान्य केलं आहे. मान्य केल्याशिवाय मी सभासद होऊ शकत नाही. आणि ज्यावेळी तुम्ही सभासदाचा करार सोसायटीने सभासद यांच्यामध्ये होतो त्यावेळी ते सगळे नियम पाळायचं बंधन त्या भाडेकरूवर येतं, त्या सभासदावर येतं. बरोबर. त्यामुळे तो करार आहे दोघांच्यातला, सभासदत्वाचा करार आहे तो. आता आपण सभासदत्वाबद्दल बोललो ना, आपण थोडक्यात जर त्या सोसायटीचं स्ट्रक्चर डिस्कस करू शकलो की काय पद्धतीनं सोसायटी फॉर्म होते, त्यातले महत्त्वाची माणसं कोण असतात, सगळे सभासद म्हणजे काय पद्धतीनं सभासदत्व पण मिळतं, म्हणजे ज्याच्या नावावर घर आहे तो एक व्यक्ती जी कोणी आहे ते सभासद बनतात का त्यातले 2-3 लोक असू शकतात. तर एकदा स्ट्रक्चर आपण दोन्ही पद्धतीच्या सोसायटीचं थोडं डिस्कस करू. मग काही सांगितल्यानुसार अनेक सायटिशनमध्ये क्लिअर केलं आहे की समान गरज असणारी लोक एकत्र येतात. बरोबर. आणि मग समान गरज असणारी लोक भांडवल रूपाने पैसे एकत्र करतात आणि मोठ्याच्या मोठा प्लॉट घेतात. त्याला सरकारी जर मदत नसेल तर कुणी त्याचा सभासद होऊ शकतो, माझं घर ऑलरेडी असो वा नसो. पण सरकारी जर मदत असेल, तुम्हाला सरकारची जागा जर प्रपोज हाऊसिंग सोसायटी करता पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला ॲफिडेव्हिट द्यावं लागतं, मला घर नाही आहे, 500 फुटाच्या आत कुठेही मला घर नाही आहे. त्यामुळे अशा घर नसलेल्या एक लोकांकरता मग सरकार घर देतं. पण इथं मात्र तुम्हाला कुठल्याही सरकारचा जर मदत नको असेल, तुम्ही स्वतः जर प्लॉट घेणार असाल मोठा, तर त्यामध्ये माझं घर असू द्या, माझं कुठं 2 घरं असू द्या, मला त्या सोसायटीचं सभासद होता येतं. आणि मग मात्र ते पहिले जे असतात 10 लोक आलेले, 11 लोक, त्याला प्रवर्तक म्हणतो, फाउंडर. ते प्रवर्तक असतात, ते सोसायटी फॉर्म करतात नियोजित, त्याचं रजिस्ट्रेशन होतं. मग ते सभासद नियम बायलॉज वगैरे ते बायलॉज तयार करतात, ज्याला हवे तसे. पण ते बायलॉज कायद्याच्या कक्षेत बसतात का नाही हे बघायचं काम सहकार आयुक्तांचं. मग सहकार आयुक्त त्याला अप्रुव्हल देतो. मग एकदा अप्रूव्ड बायलॉज आले की ते भारतातल्या कुठले एक्झिस्टंट कायद्याला व्हायोलेट करतात का हे पण तो सहकार आयुक्त बघत असतात. म्हणजे त्याची पण छाननी होते. तर अप्रूव्ड बायलॉनुसारच त्यातल्या अटी शर्तीनुसारच काम बघायचा अधिकार त्या सोसायटीच्या व्यवस्थापन समितीला असतो. खरं त्यामध्ये स्ट्रक्चर असं आहे, हे सगळे सभासद मालक आहेत, मालकानेच खरं काम बघितलं पाहिजे. बँक असू द्या, सहकारी संस्था, पण इतके सगळे मालक जर एका वेळी काम बघायला लागले तर कुठली संस्था चालणार नाही. म्हणून त्यांना मिळालेल्या अधिकारात ते मतदानाद्वारे आपल्यातली काही लोक निवडून देतात, त्यांना आपण संचालक म्हणतो. त्यांना सांगतात तुम्ही आमच्या सोसायटीचा कारभार बघा. तो कसा बघा, हे उपविधी जे फ्रेम केलेत त्या उपविधीनुसार तुम्ही काम बघा. त्यामुळे व्यवस्थापन समितीच्या माणसांनी त्या उपविधीनुसारच काम केलं पाहिजे. त्यांना अधिकार काय, मध्ये मला कुठेतरी विचारलं की चेअरमनचे अधिकार काय असतात. चेअरमनचे अधिकार फक्त त्या संचालक मंडळाची सभा, वार्षिक सभा प्रिसाईड करणे इतकेच अधिकार असतात. चेअरमन जे सोसायटीमध्ये फिरून जे तुम्हाला आदेश देत असतात तो अधिकार चेअरमनला नसतो. चेअरमनच्या राईट्स अँड ऑब्लिगेशनमध्ये दिलं आहे की प्रिसाईड ओव्हर दी मीटिंग्स ऑफ दी बोर्ड, त्या संचालक तुमची व्यवस्थापन समितीची सभा आणि वार्षिक सभा ती नियंत्रित करणे म्हणजे काय, तिचे विषय असतात विषयपत्रिकेवरचे ते घेणे आणि आयत्या वेळच्या विषयामध्ये तू बोलू नको, तू थांब, तू बोल, हे कंट्रोल करणे, प्रिसाईड ओव्हर, एवढेच अधिकार असतात. त्यामुळं त्याला अनभिषक्त अध्यक्षा, सोसायटीचा अनभिषक्त राजा असल्या फार बॉडी लँग्वेज जर कोणाची असेल तर ती चूक आहे. त्यांचे लिमिटेड अधिकार असतात, त्यांना अधिकार असे काही विशेष. बापरे. कारण हे याच पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं ना. कारण मग खरं तर ते जे चेअरमन्स आहेत ते त्या वर्गाचे मॉनिटर आहेत. तास घेण्याचं काम त्यांचं नाही आहे किंवा काय शिकवायचं यांचं काम नाही आहे. फक्त जे सांगितलेली कामं आहेत ते फक्त वेळेत होत आहेत का एवढंच बघण्याचं, रेग्युलेट करणे बस. बापरे. ज्यावेळेस आपण सोसायटी म्हणतो त्यावेळेस आता एक तर प्रायमरीली आपण हे म्हटलो की कसं जर सोसायटी फॉर्म होण्याआधी बायलॉजमध्ये जर काही कायदे करता आले तर ते करता येतात. पण बऱ्याचशा आता ज्या काही आपल्याला बिल्डरने विकलेल्या सोसायट्या आहेत ज्या नंतर फॉर्म झालेल्या आहेत त्याच्याही मध्ये खूप वेगवेगळे कायदे त्या सोसायट्या करतात. तर एकतर तसं करणं शक्य असतं का त्यांना? कारण आता बऱ्याचदा हे दिसतं ना की माझ्या सोसायटीमध्ये आता काय नवीन कायदा आला आहे की काय खाली कुत्र्या मांजरांना खायला घालायचं नाही, कुत्री मांजरं पाळायची नाही.
तर या पद्धतीचे कायदे सुद्धा ज्या बिल्डरने बनवलेल्या सोसायट्या आणि नंतर घरं विकली अशा फॉर्म झालेल्या सोसायट्या सुद्धा करू शकतात. त्यामध्ये सोसायटीमध्ये कसं असतं, या लोकांना कायदा माहीत नसल्यामुळं हे बायलॉजमध्ये त्याने टाकलं तर 100% सहकार आयुक्त ते स्क्रॅच करणार. अच्छा. त्यांना माहिती आहे. पण हे बायलॉजमध्ये न टाकता हे स्वतः व्यवस्थापन कमिटीमध्ये एक रेझोल्युशन काढतात की आजपासून बाबा कुणी कुत्री इथं फिरवायची नाहीत. पण बायलॉजमध्ये ते नाही आहे, ते स्वतः त्यांचा नियम आहे. पण हे नियम करत असताना एक्झिस्टिंग लॉ आहे हा ॲक्च्युली तुम्ही डॉग म्हणलं पेट जे आहेत ते कायद्याने पेटला एक कायदेशीर व्यक्ती ज्युरिस्टिक पर्सन म्हणून जाहीर केलेलं आहे. तुम्ही उत्तराखंडचा जर 2018चा निकाल बघितला त्यामध्ये चक्क म्हटले तो कायदेशीर व्यक्ती आहे. म्हणजे त्याच्या वतीनं तुम्ही कोर्टामध्ये प्रतिनिधी पण उभं करू शकता. बापरे. कुत्र्याच्या वतीनं, मांजराच्या वतीनं, कुटुंबाच्या व्याख्येमध्ये. कारण की ही लोक आपल्या कुटुंबातली व्यक्ती म्हणून त्या पेट डॉगकडे बघत असतात. त्यामुळे कुटुंब या डेफिनेशनमध्ये पेट डॉग पण येतो. त्यामुळं तुम्ही कुटुंबातल्या व्यक्तीला तुम्ही की अनेक तुम्हाला किस्से माहिती असलेले आलेले की कुत्री पाळणाऱ्या लोकांना लिफ्टचा वापर करायला परवानगी नाही. पण कोर्टाने सांगितलं नथिंग डुईंग. त्यामुळे ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाचं पण एक स्वतंत्र गाईडलाईन्स आहेत याच्या संदर्भामध्ये. त्यामुळे अनेक ठाण्यामध्ये अशी केस झाली ठाण्यामध्ये की 2 कुत्री होती म्हणून त्याला सांगितलं आधी लिफ्ट नाही म्हटले. पण 10वा मजला होता, त्यांनी खूप आग्रह धरला. त्याला सांगितलं प्रत्येक डॉगला तुला 500 रुपये जास्त मेंटेनन्स द्यावं लागेल. 2 कुत्री 1000 रुपये जास्त मेंटेनन्स दे. ते देखील कोर्टाने स्टकडाऊन केलं. अशा प्रकारे तुम्हाला करता येत नाही. तुम्हाला जो कुटुंब आहे म्हणजे त्याच्या घरातली ती पेट हे त्याची कुटुंबातली व्यक्ती आहे असंच त्याला कायदेशीर अधिकार प्राप्त झाल्यामुळं कुणी असा लॉ करू शकत नाही. जास्तीत जास्त तुम्ही त्या कुत्र्यांना खाली घाण करू नये म्हणून तुम्हाला कुठं एक विशिष्ट एरिया आहे तिथंच तुम्ही जाऊन त्यांचं सकाळचं मलमूत्र हे विसर्जित करा किंवा खायला घालू नका. का आता खायला घालत असताना इतर कुत्री तिथं यायची शक्यता असते. खायला कोणी शिळपाक अन्न घालतं त्यामुळे ते. पण ते त्याला पेट डॉग म्हणत नाही, ते रस्त्यावरची कुत्री तिथं येतात. पण जे स्वतः सांभाळलेले असतात, सांभाळलेले प्राणी, पाळीव प्राणी, त्यांच्या बाबतीत कुठलाही लॉ सोसायटीला करता येत नाही. बापरे. काय काय पद्धतीचे कायदे या पद्धतीच्या सोसायटी करू शकतात? नाही, सोसायटी हे करू शकते की बाबा तुम्हाला आवाज म्हणजे नॉईज होतो किंवा दुसऱ्यांना त्रास होतो किंवा अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीज काही चालत असतील, तुम्ही हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. ज्या घराचा वापर तुम्ही क्लब पत्ते खेळायला रात्रीच्या उशिरापर्यंत करू शकत नाही. इतर सभासदांना जो त्रास होत असेल नॉईजचा, मोठ्याने आवाज करू नये, नाचू नये वगैरे, जे घरातलं घर पण राहावं अशा दृष्टीने कायदे करायचा अधिकार सोसायटीला आहे. कारण त्याचा त्रास इतरांना होतो. उद्देश काय आहे? उद्देश तुम्हाला रिस्ट्रेन करायचा नाही आहे. उद्देश असा आहे इतरांना त्या त्रासापासून वाचवणं. ऑब्जेक्ट वेगळं आहे. आणि ते ऑब्जेक्ट करता तर मला हे रिस्ट्रिक्शन टाकायचे असतील म्हणून कायद्यामध्ये सांगितले रिझनेबल रिस्ट्रिक्शन. मग ते रिझनेबल किती काय हे मग कोर्ट ठरवतो. जर अगदीच जर कोर्ट कचेरीत मॅटर गेला हे रिझनेबल रिस्ट्रिक्टेड हे जे रिस्ट्रिक्शन आहे ते रिझनेबल आहेत का नाही त्यातनी रिझनेबिलिटी कोर्ट ठरवतं. म्हणजे बऱ्याच वेळेला घरात फर्निचर सुरू असतं आणि आवाज येतो लोकांना. फर्निचर तर झालं पाहिजे. काही सोसायटीमध्ये 7 नंतर काम बंद. पण नॉर्मली कोर्टाने असं सांगितलं की 10 नंतर काम बंद, 10 नंतर झोपायची वेळ असते, 10 पर्यंत तुम्ही काम करायला हरकत नाही. त्यामुळे रिझनेबल रिस्ट्रिक्शन नाही आहे की दुपारी 1 ते 4 बंद. अनेक सोसायटीमध्ये 1 ते 4 बंद, आम्ही झोपतो, नो ठाकठूक, अजिबात नाही करायचं. तर ते रिझनेबल रिस्ट्रिक्शनमध्ये येतं. बाकीच्या वेळी तुम्ही 8 तास तुम्ही कुठेही भरून काढू शकता कामाचे. त्यामुळे अशा प्रकारे दुसऱ्याला त्रास होऊ नये याच्याकरता रिस्ट्रिक्शन सोसायटी टाकू शकते. आणखीन एक या पद्धतीचं रेस्ट्रिक्शन्स येतं ते म्हणजे भाडेकरूंच्या बाबतीत. कारण बऱ्याच सोसायटींमध्ये हा नियमच करतात लोक की आमच्याकडे सोसायटीमध्ये भाडेकरूंना अलाउड नाही आहे आणि जर भाडेकरू असेल तर तुम्हाला मग एक्स्ट्रा मेंटेनन्स भरावा लागतो किंवा बऱ्याचदा पार्किंग मिळत नाही. पार्किंग हवं असेल तर वेगळ्या फीज त्यासाठी द्याव्या लागतात. भाडेकरूंचे म्हणून एक वेगळे कायदे असतात. म्हणजे जर त्याच घरात राहणारी ज्यांच्या मालकी हक्काचं ते घर आहे ते सभासद राहत असते आणि आता भाडेकरू राहतोय, जे खरं तर ते जे काही बाजारभावाप्रमाणे भाडं आहे ते त्यांना देत आहेत, मेंटेनन्स आहे तो देत आहेत, पण तरीसुद्धा भाडेकरू खरं तर त्याचं नाव फक्त त्या प्रॉपर्टीवरती नाही म्हणून त्यांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचे कायदे लावले जातात. तर हे लावता येतात का? कितपत योग्य आहे? खरं म्हणजे कसं आहे की हा जो सभासद असतो त्याच्याकडे 3 राईट असतात. एक राईट ऑफ ओनरशिप, मालकी हक्क, एक राईट ऑफ पजेशन आणि राईट ऑफ एन्जॉयमेंट, उपभोग घेणं, पजेशन ठेवणं.
यापैकी तो 2 राईट आहेत ना, पजेशन आणि एन्जॉयमेंट, हा भाडेकरूला तो ट्रान्सफर करतो, हस्तांतर करतो. ओनरशिप राईट तो ट्रान्सफर करू शकत नाही. म्हणून तो सोसायटीचा सभासदाचे हक्क, वोटिंग राईट, इलेक्शनला उभं राहणं, अध्यक्ष होणं, हे त्या भाडेकरूला अलाउड नाही. का तर मालक ओनरशिप राईट ट्रान्सफर करत नाही, राईट ऑफ एन्जॉयमेंट करतो, राईट ऑफ पजेशन करतो. मग हे हक्क ज्यावेळी तो हे करतो त्यावेळी सोसायटीतल्या जेवढ्या अम्युजमेंट पार्क असतील, तुमच्या फॅसिलिटी असतील, किंवा तो जे हा मालक एन्जॉय करतो ते सगळं एन्जॉय करायचा हक्क आपाप भाडेकरूला प्राप्त होतो. तिथं तुम्ही त्याला रिस्ट्रिक्ट करू शकत नाही की सोसायटीच्या कॉमन स्पेसमध्ये तुम्ही फिरायचं नाही, सोसायटीचे जिम वापरायची नाही. कारण का हे सभासदांनी ते 2 हक्क त्याचे जे आहेत ते हस्तांतरित केले. त्याच्याबद्दल तो काहीतरी मॉनिटरी गेन घेतो आणि ते कॉन्ट्रॅक्ट आहे दोघांच्यातलं. त्यामुळे सगळ्यांना हे यंगस्टर असतील, आज अनेक लोक यंग मुलं सोसायटीत राहत असतात, काही पेईंग गेस्ट म्हणून राहतात, बॅचलर्स म्हणून राहतात, काही भाड्याने राहतात. तर ॲग्रीमेंट जे होतं लिव्ह अँड लायसन्स ते खूप महत्त्वाचं आहे. कारण का सोसायटीचे नेम असो वन मस्त, पण तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये जर असेल की तुमचे गेस्ट आले पाहिजे, तुमचे हे व्हिजिटर्स येतील का, मग तुम्ही किती काय करायचं, मग भाडं दिलं नाही, परवा ते केस झाले की भाडं नाही दिलं म्हणून त्याने त्याचं हे तोडलं, पाणी आणि वीज तोडली. तर कायद्यात पाणी आणि वीज जीवनावश्यक वस्तू तोडता येत नाही. जास्तीत जास्त त्याच्यावर तुम्ही व्याज घेऊ शकता, उशिरा भरलं 18% व्याज द्या वगैरे. त्यामुळे या सगळे क्लॉजेस आहेत ते लिव्ह अँड लायसन्समध्ये आले पाहिजेत. आणि हे सगळं त्यामुळे लिव्ह अँड लायसन्स एक्झिक्यूट करत असताना अत्यंत बारकाईने तुम्ही बघितले पाहिजे. तुम्हाला जे हवं आहे, रिपेअर्स आणि मेंटेनन्स कोणी केले पाहिजे, किती दिवसांनी जर रंग लावला पाहिजे, हे सगळे क्लॉजेस तुमच्या डोक्यात भविष्यकाळात ज्या शंका आहेत त्या सगळ्या शंकांचं निरसन त्या ॲग्रीमेंटमध्ये झालं पाहिजे. उद्या काही झालं तरी त्याला एक इथं सोल्युशन आहे, 5 नंबर 8 क्लॉज नंबर 9 सोल्युशन आहे. ते ॲग्रीमेंट जर चांगलं असेल तर कुठेही अडचण येत नाही. त्यामुळं या सोसायटीमध्ये भाडेकरू ठेवू नये असं कुठं जर असेल तर ते ओरिजिनल जी सोसायटी फॉर्ममध्ये त्याच्यात असतं. हे बिल्डरमध्ये विकलेल्या हा क्लॉज कधी येत नाही, का तर ही बायला हे नंतर करतात, आधी पजेशन घेतात. मग त्यामध्ये जास्तीत जास्त एक करू शकतात, भाड्याने दिल्यानंतर तुम्ही जेवढं उत्पन्न कमवता त्यापैकी 25% 50% सोसायटीला एक्स्ट्रा द्या, त्या भाड्यापैकी एक्स्ट्रा द्या. मग असं केलं मग लोक कमी उत्पन्न दाखवतात, भाडंच कमी दाखवतात ॲग्रीमेंटमध्ये. त्यामुळे म्हणून त्याला दुसऱ्या पद्धतीने ते घेतात, नॉन ऑक्युपन्सी चार्जेस. म्हणजे तुम्ही स्वतः ऑक्युपाय करत नाही ना, दुसऱ्याला देताना नॉन ऑक्युपन्सीचा चार्जेस, अशा प्रकारचे ते जास्त पैसे हे घेतात. त्यामुळं अशा प्रकारे कुठलीही फॅसिलिटी भाडेकरूला तुम्हाला नाकारता येत नाही. कारण का फक्त तो भाडेकरू आहे म्हणून इक्वलिटी आहे. म्हणजे तुम्ही लोकशाहीचा उल्लेख केला, लोकशाहीमध्ये हेच आहे तत्व, इक्वॅलिटी. कायद्यासमोर सगळे समान आहेत. हा फक्त भाडेकरू आहे, पण हक्क तर मी माझे सगळेच दिलेत राईट ऑफ एन्जॉयमेंटचे. तर ते हक्क त्याने मला जे हक्क आहेत ते त्याला एन्जॉय करायला मिळालेच पाहिजेत. बापरे, हा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ज्या पद्धतीनं बॅचलर्स राहत असतील किंवा काही लिव्ह इनमध्ये राहणारे कपल्स असतील त्या लोकांना खूप वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास होतो. म्हणजे आत्ता काही वर्षांपूर्वीपर्यंत 2 मुली एकत्र राहत आहेत म्हणून सुद्धा 2 मुलींना घर देणार नाही वगैरे वेगवेगळ्या पद्धतीनं सोसायटी कायदे तयार करतं, जे कदाचित बायलॉमध्ये आहेत की नाही. नाही, हे बायलॉमध्ये असूच शकत नाही. कारण का सहकार आयुक्त ते मंजूरच नाही करणार. कारण का इट इज अपोज टू एक्झिस्टिंग लॉ आहे. कारण का 2 मुलींना एकत्र राहतो म्हणून त्यांना हे करणं हे ह्युमिलेशन आहे. त्याच्या विरुद्ध तुम्हाला पोलीस तक्रार करता येते. त्याला कायदे बाकीचे बरेच आहेत, कुठं त्यांना रेमेडीज आहेत. त्यामुळे अशा प्रकारे एखाद्या लोकांना थोडं अपमानास्पद वागणूक दिली जाते बऱ्याच वेळेला, ती पण पोलीस केस होऊ शकते. अनेक वेळेला अनेक महिने बघले सध्या विधवा लेडीज चालली की बाकी सगळे असे लांब होतात. का तर विधवा आमच्या पुढनं गेली तर त्यांना तर हा पण एक क्रुएलिटीचा प्रकार आहे. हा पण एखाद्याला तुम्ही मानसिक छळ होतोय, त्याच्या विरुद्ध पण तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकता. यामध्ये सोसायटीच्या कायद्यात कुठेही असं बंधन नाही की तुम्ही हे करू शकत नाही. पण सोसायटीने फक्त त्रास होणं दुसऱ्याला, भाडेकरू हा काय मालकापेक्षा तो पण व्यक्तीच आहे, पर्सनच आहे, त्याच्याकरता वेगळा कायदा असं काही नाही. त्यामुळे जे पार्किंग जर मालकाला मिळत असेल तर तेच पार्किंग त्याने ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं असेल, हे पार्किंग माझ्या गाडी करता पाहिजे, नॅचरली भाडं कमी होईल थोडं. तर ते दोघांच्यातला करार आहे आणि तो भारतीय करार कायद्यानुसार रन होतो. तो सहकार कायद्यानुसार रन होत नाही. त्या करारातल्या अटी व शर्ती त्याचा भंग हे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार ते रन होतं. त्यामुळे त्याचा सोसायटीचा काही संबंध नाही. बापरे. आता आपण सोसायटीतल्या सभासदांच्या हक्कांबद्दल थोडं बोललो, तर त्याच्यावर थोडं सविस्तर बोलू शकलो की सोसायटीमधले जे सभासद आहेत त्यांचे असे काय सोसायटीमध्ये असताना हक्क आणि कर्तव्य पण असतात.
नाही, सोसायटीचे शेवट सभासदाचे हक्क म्हणजे काय, मला ज्या ज्या फॅसिलिटी या सोसायटीने माझा मेंटेनन्स मी देतो, तर मी मेंटेनन्स देतो म्हटलं माझा हक्क आहे की कुठं खर्च केले, काय खर्च केले, प्रॉपर प्रोसिजर फॉलो केली का, तुम्ही जाहिरात दिली का, तुम्ही बिडर बोलवलेत का, कॉन्ट्रॅक्टर जे बोलवलेत का, योग्य त्या प्रोसिजरनी तुम्ही हे काम केले का. आणि असा हे सगळा हिशोब तपासणं, त्या तुमच्या प्रत्येक सभेचे मिनिट्स मागणं. आम्ही मिनिट्स मागू शकतो, AGMचे नाही, किंवा प्रत्येक तुमच्या व्यवस्थापन मंडळाच्या सभेचे मिनिट्स मी कुठलाही सभासद मागू शकतो. त्याला काय करतात, एक चार्जेस लावतात, ₹1 पर पेज, झेरॉक्स कॉपीला पैसे लागतात. लॉमध्ये पण आहे, तेवढे पैसे भरले की तुम्हाला ते मिळाले पाहिजे, तुम्हाला बायलॉची प्रत मिळाली पाहिजे, तुम्हाला वोटरची लिस्ट मिळाली पाहिजे. हे जे काय त्याचे सेक्शन 32मध्ये सगळे त्याचे रूल्स आहेत, काय काय माझे अधिकार आहेत, मला काय काय कागदपत्रे यांनी दिली पाहिजे, मला तपासायचा काय काय अधिकार आहे, हे तुमचं कुठलंही डॉक्युमेंट एक पत्र देऊन तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकतो, मी तपासू शकतो. मला नकार देऊ शकत नाही ते सभासदाला, कारण तो मालक आहे आणि मी कॉन्ट्रीब्यूट करतो. मी कॉन्ट्रीब्यूट केल्यानंतर याच्या काय तुम्ही खर्च करता हे सगळं मला विचारायचा पूर्ण अधिकार आहे. जबाबदारी म्हणजे शेवट असं आहे की एकत्र राहता म्हणल्यानंतर जे बायलॉ ज्या उद्देशाने तुम्ही एकत्र आलात त्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी सगळ्यांनी जे ठरवलं त्याचं पालन केलं पाहिजे. मला आणि आणखीन एक प्रश्न पडतो, म्हणजे आता आपण नागरिकशास्त्रावरती या एपिसोडचं डिस्कशन करतो आहोत, म्हणून आता आम्ही इलेक्शनच्या पण काळात बऱ्याच लोकांसोबत बोलत होतो, तर याचा सगळ्यातनं परत एक सूर तयार होतो की कसं तरुणांचा त्यातला सहभाग वाढत नाही. मला वाटतं हाऊसिंग सोसायटी एक असा विषय आहे जे फक्त घरातल्या सिनियर मंडळीवर सोडून देण्याचं काम आहे, याच पद्धतीनं बघतात. म्हणजे घरातले जी कोणी मोठे व्यक्ती आहेत तेच जातात, त्याच मीटिंग अटेंड करतात. म्हणजे मलाही आठवतं की सगळ्या माझ्या घरातल्या पण मीटिंग माझ्या आजोबा जायचे आणि कायम तेच जायचे. ते गेल्यानंतर आम्हाला प्रश्न पडला की अरे बापरे, आता त्या मीटिंगला कोण जाणार, कारण ते तर काय रिटायर माणसांचं काम आहे. तर या सगळ्या सोसायटीच्या मीटिंग्ज असतात, सभासदाच्या मीटिंग्ज असतात, त्यात तरुणांचा सहभाग पण अपेक्षित असतो का ते खरं तर फक्त सिनियर मंडळींनीच करायचं काम आहे? नाही, खरं म्हणजे कसं आहे, विषय खूप चांगला आहे, कारण या सहकारात एकंदर बघायला जातं सहकारात तर तरुणांचं पर्सेंटेज थोडं कमी दिसतंय. युवक या कुठल्याही सहकारातच दिसत नाही. बरोबर. सहकारी बँकांमध्ये दिसत नाही, सहकारी ह्या सूतगिरण्या, फॅक्टरी, सोसायटी, कुठेही बघा युवकांचा सहभाग थोडासा कमी दिसतो. कारण काय युवकांना एक असं एक वाटतं की सोसायटीचं कामकाज काय चालतं, त्यामध्ये फक्त ज्यावेळी त्यांना काही हक्क असतात त्यावेळी त्यांना सोसायटी आठवते. पण अनेक ठिकाणी आता असे केरळमध्ये असा नियम केला आहे. केरळमध्ये त्याने सांगितलं युथ कोऑपरेटिव्ह, म्हणजे त्याने बऱ्याच वेळा सांगितलं सोसायटीमध्ये जी काय घरामध्ये तुमच्या कुटुंबातलं जेव्हा काही यंगस्टर असेल त्याला मी सभासद 1, 2, 3 करू शकता. म्हणजे कसं, पहिले वडील, त्यांच्या ॲब्सेन्समध्ये 2nd नंबर, त्यांच्या ॲब्सेन्समध्ये 3rd, हे सगळे नंबर हे जे को मेंबर असतात ते त्या सोसायटीच्या सभेला हजर राहू शकतात, इलेक्शनला उभं राहू शकतात, पार्टिसिपेट होऊ शकतात, वोटिंग करू शकतात. पण कसं वोटिंग करतात, पहिला जर ॲब्सेंट असेल तर सेकंड ॲब्सेंट असेल तर 3rd. त्यामुळं त्यात त्यांनी केलं आहे की एखादा 40 वर्षाच्या पुढचा मनुष्य आपाप तो असोसिएट मेंबर होतो. म्हणजे त्या सोसायटीचा जो व्यवस्थापन मंडळाचा सदस्य आहे तो 40 वर्षाच्या आतलाच असणार आहे कंपल्सरी. त्यामुळे युवकांचा सहभाग तिथं वाढायला लागला. तर युवकांना असं वाटतं मेंटेनन्सची सोसायटी आहे, भांडणं होतात हिशोबावरून. मग अशी मला मॅडम बोलता म्हणाल्या की एकाने सांगितलं मी पहिल्या मजल्यावर राहतो, मी लिफ्ट वापरत नाही, मी लिफ्ट मेंटेनन्स का देऊ, त्याच्यावरनं भांडण. पण हे यंगस्टरना आवडत नाही. त्यांचा वेळ, त्यांची प्रोडक्टिव्हिटी, त्यांची जी क्रयशक्ती म्हणतो आपण यंगस्टरची, ती अशा या कामामध्ये घालवावी असं त्यांना कधी वाटत नाही. त्यांच्यासमोर असले भांडणं व्हायला लागले तर ते म्हणतात हे नको तुम्ही भांडा, उलट ते म्हणतात 2 पैसे जास्त घ्या आमच्याकडून, पण आम्हाला हे नको. आणि असं एक समज जातं की वयस्कर लोक आहेत ते प्रिन्सिपलचे पक्के असतात, ते एका छोट्या प्रिन्सिपल फाटी मग खूप वेळ भांडत बसतात. त्यामुळे यंगस्टर यातनं थोडासा बाजूला पडायला लागला आहे, ही वस्तुस्थिती आहे. मला वाटतं एकतर या पद्धतीनं आम्ही तरुण लोक बघतही नाही. म्हणजे सोसायटीचा चेअरमन किंवा सेक्रेटरी जे असतात ते आम्हाला कायम कुठली तरी गोष्ट नाही म्हणणारी व्यक्तीच वाटते. म्हणजे काय गच्चीवर जायचं तर चावी नाही देणार, भाडेकरू असेल तर अजिबातच नाही मिळणार, मग सोसायटीच्या आवारात खेळायचं नाही, मग वेगवेगळे फक्त कायदे करायचे. आणि मग ते कुणीतरी सतत एक सिनियर व्यक्ती, वयानं सिनियर व्यक्ती
आपल्याला एक गोष्ट करण्यापासून परावृत्त करणारी वाटते. त्याच्यामुळे त्या रोलमध्ये आम्हाला तरुण लोकांना स्वतःला बघवतच नाही. बघवत नाही म्हणण्यापेक्षा तुमच्या डोक्यात एक असतं की ती व्यक्ती एल्डरली आहे, तिला मान द्यायचा. त्यांच्याशी तुम्ही कायदेशीरपणे हुज्जत घालू शकत नाही म्हणण्यापेक्षा तुमच्या मनात ते येत नाही. सोसायटीतले व्यक्ती एक काका म्हणतो, तुम्ही त्याला मान देता. त्यामुळे यामुळं तरुण पिढी थोडंसं लांब राहायचा प्रयत्न करते, त्यांच्या शांततेसाठी म्हणा किंवा त्यांना ती सवय नाही येते. आपण मगाशी भाडेकरूंबद्दल बोललो. भाडेकरूंसाठी असे सोसायटीचे वेगळे नियम असतात का? म्हणजे जर मला कुठल्याही गोष्टीची तक्रार करायची असेल किंवा कुठल्याही गोष्टीसाठी दाद मागायची असेल की मला काय, मी भाडेकरू आहे आत्ता एका सोसायटीचा आणि सोसायटी व्यवस्थापन मला एखादी गोष्ट करू देत नाही आहे. जर मी मालक असतो तर मला ती करू दिली असती. मला काय गाडी लावायला नको म्हणतं, मला बाल्कनीमध्ये बाहेर झाडं ठेवायला नको म्हणतं, का तर मग ते बिल्डिंगचं रंग जाईल आणि सुशोभीकरण खराब होईल वगैरे. तर भाडेकरूंसाठीचे ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी दाद भाडेकरू मागू शकतात का सोसायटी? वास्तविक असं की पहिल्यांदा सभासद आणि सोसायटी यांचं रिलेशन असतं. मी मालक असतो माझी सोसायटी, आणि भाडेकरूचा आणि त्या बायलॉजमध्ये कुठेही संबंध उल्लेख केलेला नसतो. पण अनेक ठिकाणी भाडेकरूंचा उल्लेख, जर भाड्याने जागा दिली तर त्याच्याकडनं तुम्ही काय घेतलं पाहिजे, जास्त पैसे घेतात, ऑक्युपन्सी नॉन ऑक्युपन्सी चार्जेस, मग मात्र भाडेकरूला राईट प्राप्त होतो. कारण का तुम्ही नॉन ऑक्युपन्सी चार्जेस येतात, भाडेकरू म्हणून तुम्हाला तुमच्याकडनं जास्त मेंटेनन्स घेतला जातो. भाडेकरू म्हणून जे जे काय तुमच्याकडनं जास्त घेतलं जातं, ॲटोमॅटिकली भाडेकरूला हक्क प्राप्त होतो. कारण का मालकाचे अधिकार, पोझिशनचा राईट त्याला दिलो, त्यामुळे त्या पोझिशनमध्ये अडथळा आला तर त्या कंप्लेंट करायचं पण राईट त्याला आपोआप प्राप्त होतो. आपोआप प्राप्त होतो. म्हणजे मला जर मालकाने हक्क दिला आहे की इथं तू गाडी लाव आणि रेंट ॲग्रीमेंट आहे आणि तिथं गाडी लावायचा कोणी अडथळा केला तर 100% मी सोसायटीकडं दाद मागू शकतो. कारण मालकाच्या वतीनं, त्याला एजंट जरी म्हणता येत नसलं तरी मालकाचे भाडेकरू प्रतिनिधीच आहेत, त्यामुळे ते हक्क दाद मागू शकतात. 100% भाडेकरूला तो वॉइस आहे, नक्की वॉइस आहे. आपण आणि आता दाद मागू शकतात बद्दल बोलतोय, तर भाडेकरू असेल किंवा सभासदही असेल, ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीसाठीची दाद मागायची असेल तर ती कुठे मागता येते? म्हणजे ती शेवट सोसायटीचं एक ऑफिस असतं, त्यामध्ये एक सेक्रेटरी किंवा कोणीतरी एक जण नोकरदार मनुष्य बसलेला असतो, त्याला काहीतरी पैसे देतात आणि त्याला आपण सेक्रेटरी म्हणतो, काहीतरी नाव देतो. तर त्या माणसाकडे तुम्ही एक अर्ज करायचा, अर्जाची पोच मात्र घ्यायला विसरायची नाही. तर पोच घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मग त्या व्यवस्थापन समितीसमोर तो अर्ज येतो आणि मग व्यवस्थापन समिती त्याच्यावर जो काही निकाल देईल, जो काही तुम्हाला सांगेल ते तुम्हाला लेखी कळवलं जातं. शक्यतो एवढं होत नाही, तोंडी सगळं होतं आजकाल, पण लेखीला शेवट जास्त महत्त्व होतं. कागद बोलतो म्हणतात. शेवट तुमचे हक्क कितपत त्यांनी मान्य केलेत, का नाही मानले, कायदेशीर आधार आहे का नाही आहे, हे सगळ्या गोष्टी त्याला लागू होत असतात. अच्छा. आणि जर सोसायटीच्या व्यवस्थापनाने सुद्धा अपेक्षित जो काही न्याय असेल त्या व्यक्तीला, म्हणजे तो सभासदाला असेल किंवा भाडेकरूला असेल, जर दिला नसेल तर आणखीन पुढे कुठे जाण्याची सोय असते का? एक गोष्ट जी अनेक सोसायट्यांना माहीत नाही म्हणून सांगतो, सोसायटी स्वतःची एक अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टीम तयार करू शकते. त्याला आपण ADR म्हणतो. अच्छा. सिव्हिल यात बरे अनेक ठिकाणी सुप्रीम कोर्टने स्वतः सांगितलंय, सारखं कोर्ट कचेरीत भांडू नका, कोर्टाकडे एवढ्या केसेस येतात, आम्हाला इतक्या 80,000 केसेस पेंडिंग येतात, तर त्याला वेळ नाही आम्हाला. तुम्ही छोटं कुत्रा भुंकतो, आमच्या दारासमोर चप्पल लावतात. त्यामुळे सगळ्यात महाराष्ट्रात 1,20,000 हाऊसिंग सोसायटी आहेत. या 1,20,000 हाऊसिंग सोसायटीच्या तक्रारीची दखल घेता घेता सहकार खातं संपून जाते. त्यामुळं आणि तक्रारी अशाच आहेत, काही विशेष काही सिरियस तक्रार नाही. त्यामुळे त्याने सांगितलं की प्रत्येक सोसायटीने स्वतःची ADR सिस्टीम करावी. 3 लोकांना कॉसी ज्युडिशियलचे अधिकार द्यावेत. 3 लोक, 2 लोक, आणि ते बायलॉजमध्ये असावे. बायलॉजमध्ये मग एक वकील असेल, हे एक असेल, आणि त्या लोकांपुढे तुम्हाला पहिली रेमेडी ती ADR सिस्टीम. मग तिथं तुम्हाला न्याय मिळाला नाही तर मग DDR, सहकार खात्याचे अधिकारी, तिथं नाही मिळालं तर सहकार न्यायालय, हे सगळे स्टेप बाय स्टेप, मग हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, हे सगळे स्टेप बाय स्टेप येतात. पण प्रत्येक सोसायटीने जर स्वतःची एक ADR सिस्टीम केली आणि थर्ड पार्टी त्यामध्ये एक चांगले वकील असतील, चार्टर्ड अकाउंटंट, चांगले समाजातले चांगली लोक नेमली, तर या डिस्प्यूट तिथंच क्लिअर होईल. कोर्ट कचेरीमध्ये जाणार नाही, सहकार खात्याकडं जास्त तक्रारी जाणार नाहीत, ते जास्त छान होईल. बापरे. म्हणजे सोसायटी स्वतःचा पण एक अशी एक सिस्टीम तयार करू शकते कायद्याने. ओके. आणि त्यासाठी काही वेगळी प्रोसेस नसते? नाही, ते अलाउड आहे त्यांना. हा एक परत प्रश्न पडतो सर, की जर सोसायटी इंडिपेंडेंटली जर त्यांनी आधीच त्या पद्धतीचे अधिकार केले तर त्या आपल्या लोकशाही मूल्य जी आहे, जे काही आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने दिलेले अधिकार, खरं तर त्याच्या पुढे जाऊन हे सोसायटीतले लोक त्यांच्यासाठी हे अधिकार काय सिक्युअर करतात.
तर या पद्धतीची लोकशाहीची पायमल्ली करून सुद्धा सोसायटीतले अधिकार तयार करता येतात का? नाही, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. लोकशाहीचे अधिकार हे कुठं वापरायचे असतात? सार्वजनिक ठिकाणी. सार्वजनिक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. पब्लिक जे सार्वजनिक नाही, माझ्या घरामध्ये मला जर तुम्ही लोकशाहीचे अधिकार हे करायला सांगितले तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश. हे मंदिरात ठीक आहे, भोजनालयात ठीक आहे, कारण तुम्ही सार्वजनिक म्हणून तिथं लायसन घेतलं आहे. पण ही जी माझी सोसायटी आहे, माझ्या सोसायटीमध्ये मी कोणाबरोबर राहावं, काय करावं हा ठरवायचा अधिकार त्या सोसायटीला लीगल एंटिटी आहे. आणि सोसायटीमध्ये तुम्ही याचा उल्लेख केला की फंडामेंटल राईटमध्येच तुम्ही आर्टिकल 14मध्ये इक्वेलिटी वगैरे तुम्ही आहे, पण त्यामध्येच 19मध्ये असोसिएशन ऑफ पर्सन आहे. असोसिएशन ऑफ पर्सनमध्ये सोसायटीचं फॉर्मेशन आहे. असोसिएशन ऑफ पर्सन 4 लोक समान उद्देशाने एकत्र येतात आणि ते मला समान उद्देश जर मला गाठायचा असेल तर मी ठरवणार की माझ्याबरोबर कोणी यायचं. मला तुम्ही कंपेल करू शकत नाही. त्यामुळं जरी मेंबरशिप ही ओपन आणि व्हॉलेंटरीली असली तरी ते बायलॉजमध्ये जे नियम आहेत त्यानुसारच ती मेंबरशिप होणार. आम्हाला तुम्ही हे करू शकत नाही की मी जर ठरवलं की राजकीय लोकांना प्रवेश नाही द्यायचा माझ्याकडं, 100% मी करू शकतो. ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे मी त्याला सोसायटीचा सभासद नाही द्यायचं, मी नाही देऊ शकत, पण माझ्या बायलॉजमध्ये पाहिजे. वन फाईन मॉर्निंग तुम्ही व्यवस्थापन समितीमध्ये निर्णय केला तसं होणार नाही. कारण का यात असं आहे की ज्यावेळी तुम्ही सोसायटीचं सभासदत्व स्वीकारताना त्याचवेळी त्या बायलातल्या प्रत्येक अटी मला मान्य आहेत असाच सही अर्थ होतो, मगच तो करार होतो. त्यामुळे नंतर तुम्ही आर्ग्यू करू शकतच नाही तुम्ही. हो. आणि हे तर झालं ज्यावेळेस आपण हे कायदे सोसायटी फॉर्म होण्यावेळेस करतो, बायलॉजमध्ये करतो. ज्यावेळेस त्या बिल्डरने तयार केलेल्या सोसायटीज आहेत, ज्या मॅक्झिमम त्या पद्धतीच्या सोसायटी आपल्याला बघायला मिळतात, त्यावेळेस या लोकशाही हक्कांची पायमल्ली अजिबात कारण का ऑलरेडी त्या माणसाने इन्व्हेस्टमेंट केलेली असते. त्याच्यानंतर मेंटेनन्स करता जे काय लॉज बनतात त्यासंबंधी तुम्ही लॉ नंतर करू शकता. पण ऑलरेडी तुम्ही जर सभासद झालेलाच असाल, फ्लॅट घेतलेलाच आहे, मग तुम्ही अशा प्रकारचे नियम आहेत या जातीच्या लोकांना नाही यायचं वगैरे. जस्ट तुम्ही मगाशी एक फंडामेंटल राईटचा उल्लेख केला पाहिजे. सुंदर एक केस सांगतो. बंगालमध्ये अशी एक केस झाली की त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्याचा कुठल्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश करणं, असोसिएशनमध्ये जाणं हा माझा फंडामेंटल राईट आहे, मूलभूत अधिकार आहे प्रचार करणं. मग एका सोसायटीने सांगितलं त्याला की बाबा तू आमच्याकडं नको, बायलॉजमध्ये आहे ते, तू आमच्याकडं नको. सुप्रीममध्ये केस गेली. सुप्रीमला त्यांनी सांगितलं मी माझा फंडामेंटल राईट मूलभूत अधिकार बजावत असताना या सोसायटीने मला सांगितलं येऊ नको. सुप्रीम कोर्ट छान म्हटलं. सुप्रीम कोर्ट म्हटलं तू राजकीय पक्षात जाऊ नको असं सोसायटीचं म्हणणं नाहीच आहे. सोसायटीचं म्हणणं असं आहे तिकडं गेलास तर आमच्याकडं नको. तर माझ्याकडं नको म्हणायचा अधिकार सोसायटीला आहे. ते मूलभूत अधिकार जे तुम्ही म्हणालात ना, ते मूलभूत अधिकार तुम्ही घ्या ना, पण माझ्या घरामध्ये तुम्हाला प्रवेश नाही. तेव्हा सोसायटी ही सहकार तत्वावरती एकमेकाला सहकार्य केल्यानंतर कॉमन जी अनेक ठिकाणी सोसायटी एक कम्युनिटी बेस आहेत. आज नावं पण बघा तुम्ही, मुस्लिम बँक, सरस्वत बँक, हे बँक, ही कम्युनिटीच्या उद्धारासाठी त्या सोसायट्या फॉर्म केल्या. त्यामुळे त्या कम्युनिटीच्या लोकांनाच फक्त प्रवेश आहे. त्यामुळं तुम्ही प्रवेश म्हणून तिथं उलटं थोडंसं होतं की मध्ये घटना घडली, मराठी माणसाला नाही म्हणालं. पण मराठी माणसाला नाही म्हणालं असं न म्हणता गुजरातीच लोकांना अलाउड केलं असं म्हटलं तर ते जास्त पॉझिटिव्ह होतं. मराठीला नाही म्हटलं, मराठीलाच असं नाही, गुजराती व्यतिरिक्त कोणालाही त्या सोसायटीमध्ये जागा विकत घेता येत नाही. मुंबईला जी घटना घडलीमध्ये, तर अशा प्रकारचे लॉ करायचा अधिकार आहे. त्यामध्ये कुठेही फंडामेंटल कधी सार्वजनिक ठिकाणी 100% सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला असं म्हणता येत नाही. जे पब्लिक प्लेस आहे, गार्डन असेल सर्व लोकांना प्रवेश, हॉटेल आहे सगळ्या लोकांना प्रवेश. हे सोसायटी ही पब्लिक प्लेस नाहीच आहे, प्रायव्हेट प्लेस आहे. बापरे, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण ज्यावेळेस सोसायटीबद्दल बोलतो त्यावेळेस काय सगळेच जण कुठल्या ना कुठल्या तरी हाऊसिंग सोसायटीचा आपण भाग असतो. त्यावेळेस अशा कुठल्या गोष्टी, कारण आपलं अज्ञान सोसायटीबद्दलचं इतकं आहे ना की मग त्याला काही तोडच नाही आहे. ज्यावेळेस सोसायटीबद्दल तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं काही कानावर गोष्टी पडत असतील, अशा कुठल्या कॉमन गोष्टी अशा तुम्हाला वाटतात की ज्या सोसायटीबद्दलच्या लोकांना अजिबातच माहीत नाहीत? नाही, म्हणून मी मग कशी असं बोलता याच्यापूर्वी बोलताना मी आता मॅडमशी बोलत होतो
की याच्याकरता एक FAQ, एक फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन, म्हणजे सोसायटीच्या सगळ्या लोकांना सांगायचं, 100 सभासद असतील, तुमच्या काय शंका असतील तर एकदाच आम्हाला विचारा. आणि त्यातल्या कॉमन शंकांना तुम्ही उत्तरं देईन. ती बुकलेट जर प्रत्येक सभासदाच्या घरी दिलं, तुमचा हा अधिकार आहे, हे करता येतं का, भाडेकरूला असं करता येतं का, भाडेकरूला वेगळा चार्ज लावता येतो का, वेगळा मेंटेनन्स लावता येतो का, आणि मग आमच्या सोसायटीने कोणत्या एक्सपर्टकडून ते उत्तर दिलं, कायदा काय म्हणत. कारण कुठे जिथं जिथं बायलॉ सायलेंट आहे तिथं कायदा प्रिव्हील करतो. बायलॉमध्ये काहीच उल्लेख नाही आहे, तिथं कायदा प्रिव्हील करतो. त्यामुळं अनेक ठिकाणी बायलॉमध्ये एवढं बारीक सारीक गोष्टीचा कधी उल्लेख नसतो. कारण भविष्यकाळात असा प्रश्न येईल असं त्या बायलॉज करताना कधी वाटलंही नसतं. पण आज जर तो प्रश्न उपस्थित राहिला तर मात्र एक्झिस्टिंग लॉ, सहकार खातं वेगवेगळी सर्क्युलर काढतं. आता मध्ये झालं तर फ्लॅट ट्रान्सफर करायचं असेल तर खूप आवाढव्य रक्कम घेतली जायची. तुमच्या किमतीच्या जवळजवळ 2 लाख 3 लाख अशी किंमत मागायची, फक्त ट्रान्सफर करायला सही का, तर मालकी सोसायटीकडे आहे म्हणून ती सही. कारण माझ्याकडं टेनन्सी राईट्स आहेत. मग सरकारने सर्क्युलर काढलं की 25,000 रुपयाच्या वर तुम्हाला कोणत्याही प्रकारे हस्तांतर फी सोसायटीला घेता येणार नाही. त्यावेळी अतिरेक होतो, त्यावेळी मग सरकार यामध्ये इंटरफिअर करतं. बरोबर. आता आपण परत परत बायलॉजच्या त्या उल्लेख करत होतो. एकदा ते तयार झाल्यानंतर ते बायलॉज अमेंड करता येतात का, चेंज करता येतात का? कारण मग असं होऊच शकतं ना की सोसायटीला वाटलं की या पद्धतीचे कायदे इन्क्लूड केले पाहिजे, तर नंतर सोसायटी त्या बायलॉज चेंज करू शकते का, अमेंड करू शकते? 100% चेंज करू शकते. त्यामध्ये फक्त कसं आहे, ते संचालक मंडळ जे असतं, ते व्यवस्थापन समिती, ती ते बायलॉज काय चेंज करते, त्याची शिफारस करते कोणाला, वार्षिक सभेला. अच्छा. की ही शिफारस करते. असं आम्हाला वाटतं की प्राप्त परिस्थितीत हा नियम ओल्ड झाला आहे, आता तो बदलला पाहिजे. त्यांनी शिफारस केल्यानंतर 2/3 मतांनी, वार्षिक सभेला जेवढे उपस्थित आहेत त्याचे 2/3 मतांनी ते मंजूर झाला पाहिजे. अच्छा. आणि ते मंजूर झाल्यानंतर तो सहकार खात्याकडे पाठवला पाहिजे आणि सहकार खातं त्या अमेंडमेंटला अप्रुव्हल देतं. अच्छा. ते अप्रुव्हल दिलं की बायलॉ अमेंड होतो. त्यामुळे ही प्रोसिजर आहे. संचालक मंडळाने रेकमेंड नाही केलं, शिफारस नाही केली तर पुढे जात नाही. आणि 2/3 मताने ते मंजूर झालं नाही, स्पेशल मेजॉरिटी चालणार नाही, 51% हात वर करा असं नाही, 2/3 मतच पाहिजेत त्याला. आणि ती उपस्थित, त्या वार्षिक सभेला उपस्थित लोकांपैकी, उपस्थित असणाऱ्या लोकांपैकी सभासद किती आहेत ते मॅटर नाही करत, उपस्थित असणाऱ्या लोकांपैकी 2/3. ते खरं तर ज्या पद्धतीनं पार्लमेंट आणि या सगळ्या हाऊसेसमध्ये होतात त्याच पद्धतीनं सेम लोकशाही मंडळाने तेच नियम इकडे लागू केलेत त्यांनी. ज्यावेळेस रेरा आणि अशा ज्या अन्य कायदे आहेत त्या हाऊसिंग सोसायटी फॉर्म करतात, त्यावेळेस त्याच्या अंतर्गत असे काही सोसायटीसाठीचे वेगळे नियमावली, काही कायदे असे काही असतात. रेरा जो काय तो सोसायटी फॉर्मेशनच्या आधीच आहे. म्हणजे या बिल्डर लोक जे बांधकाम व्यावसायिक एक कमिटमेंट दिल्यानंतर लोकांना कमिटमेंट पाळत नाहीत. तुम्हाला पूल देतो, स्विमिंग पूल देतो, प्रत्यक्षात स्विमिंग पूल कधी होत नाही, पण ते ॲडिशनल फीचर्स म्हणून त्यांची बिल्डिंगची कॉस्ट पर स्क्वेअर फूट वाढत असते. तर हे जे कमिटमेंट आहेत ते पाळण्याकरता रेरा. दुसरं, त्या प्रोजेक्टचा पैसा त्याच प्रोजेक्टकरता खर्च झाला पाहिजे हे बघण्याचं काम रेराचं. बऱ्याच वेळेला काय व्हायचं, पहिले बुकिंग फास्ट होतं, नंतर त्याच पैशातनं तो बांधकाम व्यावसायिक दुसरी जागा घेतो, तिसरी जागा घेतो आणि या बिल्डिंगला मात्र पूर्ण करायला पैसे पुरत नाहीत. म्हणून त्याने वेगळं अकाउंट, त्याच्यावर रेराचं कंट्रोल, त्यामुळे 80% रक्कम त्याच प्रोजेक्टला वापरायची, 20% इतरांना. हे सगळे रेराचे नियम हे सोसायटी फॉर्मेशनच्या आधीचे आहेत. सोसायटी फॉर्मेशन नंतर रेराचा काही संबंध नाही. रेराचा संबंध फक्त बांधकाम व्यवसायावर कंट्रोल ठेवण्यासाठी, एका वाक्यात, बाकी काही. त्याच्यामुळे ते काही त्याचा काही इन्फ्लुएन्स या कुठल्याही कायद्यांवर त्या बांधकाम व्यावसायिकांनी फसवू नये आपल्या कस्टमरना, ते काम रेरा बघतं. आणखीन एक बऱ्याचदा होतं की सोसायटींमध्ये ते जे काही सभासद असतात त्यांच्यात बऱ्याचदा, म्हणजे सगळ्याच सोसायटींमध्ये काहीतरी वाद असतात. मग कुणी ते चेअरमन्स असतात, मग त्यांचं काहीतरी असं असतं की हे चेअरमन आहेत, सेक्रेटरी आहेत, आणि मग ते त्यांच्या फेवरने गोष्टी करतात आणि त्याच्यात ट्रान्सपरन्सी राहत नाही, असा बऱ्याच लोकांचा मुद्दा असतो. ज्यावेळेस सोसायटीज म्हणतोय त्यावेळेस या सगळ्यामध्ये टेक्नॉलॉजी, या सगळ्या नवीन आलेल्या गोष्टी आहेत, त्याचा कसा काय पद्धतीनं वापर करता येईल, ही सगळी जी सिस्टीम आहे, ज्या सगळ्या काय जनरल बॉडी मिटिंग्स होणं अपेक्षित आहे, ॲन्युअल मिटिंग्स होणं अपेक्षित आहे, याच्या सगळ्यामध्ये ट्रान्सपरन्सी यावी, या सगळ्या सोसायटीतल्या लोकांना एक त्यांची कम्युनिटी म्हणून एकत्र वावरता यावं, या सगळ्यासाठी काय करता येऊ शकेल? आणि काही मुंबईमध्ये काही सोसायट्यांमधून या ज्या काही AGM होतात त्या सगळ्या VCवर अटेंड केल्या जातात.
लोक घरी बसून एजीएम अटेंड करतात, तिथं जाऊन करत नाहीत. एक त्याला सगळ्या अजेंडा वगैरे जो आहे तो मेलवरती पाठवला जातो आजकाल. तर जे मिनिट्स आहेत ते मेलवर पाठवले जातात प्रत्येकाला. आणि व्हॉट्सअप तर आहेच, निमंत्रण वगैरे व्हॉट्सअपवर. पूर्वी फार का तर ते सही करा अजेंडा हा गेला आता. त्यामुळे मुंबईमध्ये हे खूप आधुनिक झालं आहे. मुंबईमध्ये या सगळ्या या गोष्टीचा उपयोग, कारण मुंबईमधल्या सोसायट्या खूप मोठ्या आहेत, 500-500 टेनामेंट्स असलेल्या सोसायट्या आहेत. त्यामुळे एकत्रितपणे घरनं पण ते अटेंड करू शकतात. तर वार्षिक सभा हा एक वेगळाच प्रकार आहे. मी वार्षिक सभा म्हणजे नेमकं काय, वार्षिक सभा म्हणजे वर्षातून एकदा एकत्र येणं, गेट टुगेदर नाहीच आहे ते. हे कायद्याला असं अभिप्रेत आहे की वार्षिक सभा म्हणजे काय, आम्ही तुम्हाला अधिकार दिलेत, आमच्या अधिकारात तुम्हाला निवडून दिले संचालक म्हणून, आणि निवडून दिल्यानंतर सांगितलं की आमच्या वतीने काम बघा, कसं काम बघा, त्याच्याकरता उपविधी आहेत. तर तुम्ही वर्षातून एकदा काय काम केलं आहे ते आम्हाला समजून सांगण्यासाठी ही वार्षिक सभा. मग त्यावेळी मी एक बॅलन्स शीट मांडतो, नफा तोटा खर्च मांडतो, मी इतका खर्च केला आहे, तितका खर्च केला आहे. पण हे नेमकं काय समजूनच कोणी घेत नाही. लोकांनी समजा मी एखाद्या माणसाला 20,000 रुपये पगार दिला आहे संचालकांनी, तर एखादा मनुष्य उठतो आणि सांगतो 20,000 रुपये काय 10,000 रुपयात मनुष्य मिळतो, हे नामंजूर बॅलन्स शीट. पण कायद्यात असं म्हटलं तुम्हाला नामंजूर करताच येत नाही, कारण का तुम्ही ऑलरेडी संचालकांना अधिकार दिलेत माणूस आपण कार्य करायचे. मग तो काय माणूस त्या माणसाच्या घरी जाऊन काय पगार परत मागणार आहे का? त्यामुळे हे माहीत नसल्यामुळं इतकी भांडणं होतात. कुणी मी जर काही माणूस स्वभाव येतो, मी 5 लाखाला गाडी विकली तर माझा मित्र म्हणतो मूर्ख आहेत बाबा, काल एक 4 लाखाला गिराईक होतं. मी जर 4 लाखाला म्हणतो तर मूर्ख आहे, 6 लाखाला माझ्याकडे गिराईक होतं. म्हणजे शेवट तो करणारा असतो, तो समाजकाम करत असतो, लष्कराच्या भाकऱ्या भाजत असतो, पण त्याला मात्र हे क्वेश्चन आन्सर कधी कधी विचित्र वाटतात. त्यामुळे नेमकं वार्षिक सभा म्हणजे काय, तिथं काय विचारायचं काय विचारायचं नाही, अजेंडा नेमकं काय असतो. अजेंडामध्ये 3-4 विषय असतात. एक पहिले विषय असतो नोंद घेणे, तिथं मतदान लागत नाही, मंजूर नामंजूरचा प्रश्नच नाही. ऑडिटरच्या अहवालाची नोंद घेणे, त्याला मंजुरी लागतच नाही. दुसरा विषय असतो ते संचालकांनी जी शिफारस केलेली असतं त्याला मान्यता देणे. संचालक म्हटलं की याबाई शिफारस केली की याचा गरीब आहे, याचं हे माफ करा, मेंटेनन्स. वार्षिक सभेला अधिकार आहे, ती सर्वोच्च बॉडी, त्यांनी शिफारस केली की ते माफ करतात किंवा नाही करत. तर शिफारस केलेल्याला मंजुरी देणे. आणि तिसरा विषय असतो तुमचा जो विषय आहे तो सभेपुढे ठेवून मतदानाद्वारे तो मंजूर नामंजूर करणे. असे अनेक प्रकारचे विषय असतात. हे लोकांना माहीत नसल्यामुळे कशालाही मंजूर म्हणून आवाज पडतो, कशालाही नामंजूर म्हणून ओरडलं जातं. त्यामुळे वार्षिक सभा त्याचं महत्त्व, कायद्याला काय अपेक्षित आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अवेअरनेस गेला पाहिजे. बरोबर. लोक आजकाल वार्षिक सभेला गिफ्ट मागतात. पहिलं विचारतात जेवण काय, मेन्यू ठरवला जातो. जिलबी असेल तर वार्षिक सभा छान, पण नेमकं ते अलाउड तुमच्या बजेटमध्ये काय अलाउड आहे काय नाही, काय म्हणतं बायलॉज हे कोणाला काही माहीत नसल्यामुळं एक वर्षातनं एकदा गेट टुगेदर करायचं वार्षिक सभा, किंवा त्या व्यवस्थापन समितीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आणि त्यांच्या प्रश्नांची सरबत्ती करायची. किंवा त्या व्यवस्थापन समितीला वाटतं वर्षातून तुम्ही एकदाच भेटणार आहात, तुम्हाला कसं हँडल करायचं आम्हाला माहिती आहे. तेव्हा कधी कधी विरोधकांचा आवाज त्याच्याकडे जात नाही, तो त्यांना करतो, 1 मिनिटात सभा संपते, 1 ते 10 विषय 1 मिनिटात मंजूर होतात. मंजूर म्हणणारे लोक आधीच तयार असतात. तर हे कायद्याला अपेक्षित नाही किंवा सहकाराला अपेक्षित नाही. जे काय चाललं आहे ते सगळ्या सहकाराच्या प्रिन्सिपलच्या अगेन्स्ट चाललं आहे. कधी कधी एकदम छान वातावरण असतं, नाही तर एकदम भांडण, मध्ये आधी काही नसतं. छान वातावरण म्हणजे काय, व्यवस्थापन समिती जे करते त्याला विचारायचंच नाही, आमचा विश्वास आहे तुम्ही जे कराल ते योग्यच कराल, अजिबात त्यात आपण लक्ष घालायचं नाही. दुसरं वातावरण काय, त्याच्या प्रत्येक गोष्टीला अडथळा आणायचा. म्हणजे रिडेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम निघाले, ते आता प्रत्येक सोसायटीला महत्त्व यायला लागले रिडेव्हलपमेंट. त्यामुळे जे पूर्वी कधीही सोसायटीचे अध्यक्ष होत नव्हते अशी लोक आज अध्यक्ष व्हायला लागली आहेत. रिडेव्हलपमेंट आलं, त्यामध्ये आर्थिक हे आली. त्यामुळं सोसायटी हा एक वेगळा समजून घेतलं पाहिजे सगळ्या सभासदांनी. नुसतं राहण्याचं ठिकाण आणि मेंटेनन्सला मी माझं कॉन्ट्रीब्युशन दिलं म्हणजे माझं झालं. आणि सकाळी पाणी नाही आलं तर सेक्रेटरीला फोन करायचा. आणि मग आमच्याकडे एक प्रकार आहे, आमच्या सोसायटीत एक जण मनुष्य नोकरीला ठेवला आहे. तो सोसायटीच्या लोकांनी कुठे काही घाण टाकले की पटकन त्याचे फोटो काढतो आणि अख्ख्या सोसायटीच्या ग्रुपवर पाठवतो. सगळे लोक अनॉइड होतात की, आणि मग ती गाडी वेगळी लागली वाकडी की तो पटकन फोटो काढतो, सगळ्यांना पाठवतो की मग ते सगळ्यांपर्यंत पोचतात, हे अनास्करची गाडी लागली. त्यामुळे लोक आता नीट वागतात ते फोटोमुळं.
तर ठीक आहे, पण असा नियम नाही आहे, ही त्यांनी एक शिस्त लावायचा केलेला प्रयत्न म्हणता येईल आपल्याला जास्तीत जास्त. बरोबर. आपण आणि आता त्या सोसायटीचे जे कोणी व्यवस्थापक मंडळ आहे त्यांच्याबद्दल पण बोललो की कसं त्यांना काही काही एक अधिकार दिलेले आहेत आणि त्या पद्धतीनं ते खर्च करतात आणि नंतर आपण त्यांना AGM त्या वार्षिक सभेत विचारू शकत नाही. पण असे काय लेवलपर्यंत ती व्यवस्थापक मंडळ पण जे आहे, ती कमिटी आहे, ते निर्णय घेऊ शकतात किंवा काय पद्धतीचा खर्च ते करू शकतात, काय पद्धतीचे अप्रुव्हल्स ते स्वतःहून करू शकतात विदाऊट अक्नॉलेजिंग? ती जी स्ट्रक्चर आहे बायलॉजमध्ये, त्यामध्ये त्यांना प्रत्येकाला अधिकार दिले. म्हणजे कमिटीचे उपकमिटी असतात बऱ्याच. सोसायटीच्या अध्यक्षाला 5,000 रुपयापर्यंत अधिकार, त्याच्यानंतर 5 ते 50,000पर्यंत उपकमिटी, त्यानंतर मेन कमिटी. मग अधिकार तर असेल की ज्यामध्ये पॉलिसी डिसिजन आहे, धोरणात्मक निर्णय, तिथं AGM. पॉलिसीज बदलायची मला, की मला संपूर्ण या सोसायटीतलं जे काही पाण्याचं हे स्ट्रक्चर हे सगळं हे वेगळ्या प्रकारे करायचे, धोरणच बदलायचं आहे माझं. तर त्याला मात्र तुम्हाला असे नियम, कोणाला काय अधिकार आहेत, त्या डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर ज्याला म्हणतो, ते बायलॉमध्ये मेन्शन केलेले असतात. तर माझ्या अधिकारात जर मला जायचं असेल पुढं, तर मला नक्कीच वरच्या कमिटीकडे गेलं पाहिजे. त्यामुळे त्याला प्रोसिजर आहे. तुम्ही कुठलाही खर्च करताना एक टेंडर प्रोसेस राबवली पाहिजे. त्या टेंडर प्रोसेसमध्ये जाहिरात दिली पाहिजे. जाहिरात कशात दिली पाहिजे? एक व्हर्नेक्युलर न्यूजपेपरमध्ये दिली पाहिजे. आता कुठल्या तरी अशा न्यूजपेपरमध्ये द्यायची की तो पुण्यात कोणी बघतच नाही, खपतच नाही. त्यांना काही ठिकाणी 500 न्यूजपेपर निघतात त्याचे. तर असं नाही, व्हर्नेक्युलर न्यूजपेपर मग इंग्लिशमध्ये द्यायचं का मराठीत द्यायचं, हे सगळं त्या बायलॉजमध्ये ठरलेलं असतं. बायलॉमध्ये नसेल तर शासनाचे नियम आहेत. हाऊ टू फ्लोट दी टेंडर, हे शासनाचे नियम आहेत. तुम्ही सायलेंट आहात ना, मग शासनाचे नियम तुम्ही ऑब्झर्व केले पाहिजेत. मग ते बीड आहे आलेलं, ते पॅकबंद असायला पाहिजे, सीलबंद असायला पाहिजे. मग कोणासमोर ते उघडायचं. आता तुम्ही रिडेव्हलपमेंटला ही प्रोसेस चालू असते. सीलबंद आणतात, मग 4 लोक उघडतात, त्याचं शूटिंग होतं वगैरे वगैरे. तरी सगळी प्रोसिजर आहे. या प्रोसिजरमध्ये कुठं लॅकून असेल तर त्यामध्ये इंटेन्शन बघितलं जातं. मला पण इंटेन्शन आहे का आपलं मानवी चूक आहे, त्यानुसार मग निर्णय घेतला जातो सभासदांकडून. बरोबर. आता आपण ऑलमोस्ट शेवटाकडे आलो. तर शेवटचा एक असा प्रश्न की ज्यावेळेस कुठल्याही पद्धतीनं म्हणजे भाडेकरू असाल किंवा सदस्य सभासद असाल, ज्यावेळेस आपण काही डॉक्युमेंट साईन करतो सोसायटीचं सभासद होण्याचं किंवा काय रेंट अग्रीमेंट असेल त्या पद्धतीचं, तर त्यात अशा कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आपण, ज्या गोष्टी मेन्शन्ड असल्या पाहिजेत ज्यामुळे आपलं कुठल्याही पद्धतीनं पुढे आपल्या कायद्यांचं उल्लंघन होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची. सगळ्यात पहिले तुम्ही जे काही तुम्हाला म्हणजे आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट असेल, रेंट ॲग्रीमेंट असेल तर नेमकं तुमचे हक्क काय, म्हणजे तुम्हाला पार्किंग मिळणार आहे काय, मिळणार नाही. या सोसायटीचे जी काय कॉमन स्पेस आहे ते हक्क या मालकाने तुमच्याकडे कुठल्या मर्यादेपर्यंत हस्तांतर केले आहेत. माझ्या घरचे व्हिजिटर असतील, माझ्या घरी येणारे गेस्ट असतील, माझं ऑक्युपन्सी असेल, या सगळ्यांबद्दल बाहेरची लोक येणार असतील, तुम्ही रिसीट मागणं असेल, रिसीट कशी दिली पाहिजे, काय दिली पाहिजे. मी या सोसायटीमध्ये कॉर्पोरेशनने जे जे मला अलाउड केलं आहे ते व्यवसाय करू शकतो का. डॉक्टरची प्रॅक्टिस असेल, वकिलाची प्रॅक्टिस, ज्याला कमर्शियलमध्ये मोडलं जात नाही, ते करू शकतात. तर हे मी करू शकतो का, हे सगळं तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं पाहिजे. कारण हे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि बारीक सारीक गोष्टीचं तुम्ही त्या सोल्युशन पण दिलं पाहिजे. की समजा तुम्हाला रिपेअर करायचं आहे, तुम्हाला फक्त तर मालकाला काय इन्फॉर्म केलं पाहिजे. मालकाचा रिपेअर असतो तर तो म्हणाला आता मला करायचं नाही आहे, तर नेमकं ते काही पैसे 1/6 त्याला अलाउड असतात रिपेअरचे वगैरे याला इन्कम टॅक्सला. तर नेमकं तुम्ही संपूर्ण 1, 2, 3, 4 क्रमला समजा डिस्प्यूट झाला तर डिस्प्यूट कोणी सॉल्व्ह केला पाहिजे. त्याच्यावर आर्बिट्रेटर तुम्हाला नेमायचं आहे का, मग आर्बिट्रेटरचं नाव पण त्यात लिहिलं पाहिजे. काही जर डिस्प्यूट झाला तर मिस्टर अनास्कर विल बी द आर्बिट्रेटर. मग कोर्ट कचेरी जायची काही तुम्हाला गरज नाही. हे जे तुम्हाला वाटतं भविष्यकाळात काय होईल अडचणी, त्याचं सोल्युशन त्या ॲग्रीमेंटमध्ये पाहिजे. बारीक सारी गोष्टी, मग लाईट असेल, वीज असेल, वीज कुणी लाईटचा वापर, लाईट बिल त्यांनीच भरायचं असतं, सोसायटीचा मेंटेनन्स त्यांनीच भरायचा असतो. मग मालकाचे अधिकार काय, रेंट या ॲग्रीमेंट, आणि हे सगळं ॲग्रीमेंट झाल्यानंतर सोसायटीकडे तुम्हाला दाखल करावं लागतं. आपण नेमकं तिथंच विसरतो. ॲग्रीमेंट आपल्याकडे येतं, ते सोसायटीला इन्फॉर्म करावं लागतं. मी माझी प्लेस ही रेंटल बेसिसवर दिली आणि याचं ॲग्रीमेंट एक कॉपी तुम्हाला सोसायटीला द्यावी पाहिजे, दिली पाहिजे. त्यामुळे सोसायटी पण अवेअर आहे काय पद्धतीचे हस्तांतरण हक्कांचं झालंय, काय हक्क हस्तांतरण त्या सोसायटीला समजतं. मग सोसायटी त्याला अलाउड करते, ऑब्स्ट्रक्शन आणत नाही, असं बरं.
आणखीन एक म्हणजे आता आपण सोसायटीतल्या सभासदांबद्दल बोललो, पण आपण हेही बोललो की कशी सोसायटी ही सुद्धा एक एक्नॉलेज्ड एंटिटी आहे. आपण सभासदांच्या हक्कांबद्दल बोललो, तसं सोसायटीचे सुद्धा ॲज एंटिटी असे काही हक्क असतात का? 100%. कारण का सोसायटीने एक रूल्स केले, त्या रूलचं व्हायोलेशन केलं तर त्या बायलॉजमध्ये पेनल्टी आहे. एकदा ते पेनल्टी राहिली की ती अमाऊंट रिकव्हरेबल आहे, मेंटेनन्स रिकव्हरेबल आहे. जिथं जिथं डिफॉल्ट होतो ती व्यक्ती, डिफॉल्ट म्हणजे थकीत होतो, थकबाकीदार होतो, मग मेंटेनन्सबद्दल असू द्या, पेनल्टी न भरल्याबद्दल असू द्या, कशाबद्दल तो सोसायटीचा थकबाकीदार झाला की त्याच्याकडनं ती अमाऊंट वसूल करायचा अधिकार महाराष्ट्र महसूल कायद्याअंतर्गत सोसायटीला आहे. अच्छा. मग त्याच्याखाली सोसायटी काय करते, आमच्या कलम 101 नावाचं रिकव्हरी सर्टिफिकेट घेते. 101 कलम आहे, त्याच्या अंतर्गत DDR असतो, त्या BDRकडून ते केस दाखल करते. BDR इतकी रक्कम तुमच्याकडे वसूल पात्र आहे असं सर्टिफिकेट देते सोसायटीला, आणि ती सोसायटी ती रक्कम ज्यावेळी तो दाखला एक्झिक्यूट करते त्यावेळी तुमच्या व्यक्तिगत मालमत्ता, तुमच्या घरातलं फ्रीज असू दे, TV असू दे, इव्हन तुमचं घर देखील जप्त करायचा अधिकार सोसायटीला आहे. बापरे. इतक्या एक्सटेंडपर्यंत आहे. तुम्हाला घरातनं सोसायटी बाहेर काढू शकते, कारण ती रिकव्हरी आहे ना, ती वसुलीचा दाखला मिळाल्यानंतर त्या रकमेपर्यंत वसुली मी करू शकतो सोसायटी. पण आजकाल सोसायटी त्या एक्सटेंटपर्यंत पोहोचत नाही. सभासद रिलेशन जेवढी अमाऊंट पण एवढी मोठी नसते, पण तुमचं मेंटेनन्स बिलाचं नाही. अनेक लोक नाही देत मेंटेनन्स, काहीतरी अडून बसतात, नाही देणार मी मेंटेनन्स, काय करायचं ते करा. अशा वेळी हे 101चा दाखला घेतला पाहिजे, रिकव्हरी सर्टिफिकेट त्याचं एक्झिक्युशन करत असताना तुम्ही काही त्याच्या घरातली जप्त करू शकता वस्तू. बापरे. बस. म्हणजे त्या समजा मी TV जप्त केला, त्या TVची मालकी माझी नाही आहे हा नंतरचा भाग. तुझ्या घरात आहे ना, मी TV उचलून घेऊन जाणार. त्याच्याकरता पोलीस बंदोबस्त मिळतो तुम्हाला. ओके. हां, कारण का घरात जुने एकदा TV आणायचं पोलीस बंदोबस्त पाहिजे. पोलीस बंदोबस्त अर्ज केला की पोलीस बंदोबस्त मिळतो. सोसायटी आणि बँकिंग सहकारी बँकेत काही फरक नाही. सहकारी बँकामध्ये पण थकीत कर्जदाराच्या वसुली करता हीच प्रोसिजर आहे, हीच 101चा दावा आहे, हाच रिकव्हरी सर्टिफिकेट आहे, तेच पोलीस बंदोबस्त आले. पण सोसायटीमध्ये अशा ॲडॅमंट लोकांच्या बाबतीमध्ये एक जरी केस अशी झाली तरी बाकीच्यांना ते लेसन मिळेल, ते ॲडॅमंटपणा थोडासा कमी होईल. मला वाटतं सोसायटी बँकांसारखं स्ट्रक्चर आहे, या पद्धतीनं आपण कधी बघतच नाही त्याच्याकडे ना. ते अगदीच खिचगणतीत टाकण्यासारखी गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस आपल्यावरती आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट माझ्यासोबत अनफेअर आहे, त्यावेळेस मग आपले हक्क जागृत होतात आणि आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, माझ्या हक्कांची पायमल्ली होते वगैरे. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आणि सोसायटीचं स्ट्रक्चर काय पद्धतीनं असू शकतो, आपण सगळे त्यातनं काय पद्धतीनं सहभागी होऊ शकतो. कारण बऱ्याचदा सोसायटीबद्दल जी जर आपण त्याला लोकशाहीचं, ज्या शासनाचं छोटं मॉडेल म्हणून बघायला गेलो, जिथे आपण राहतो, तो आपल्या त्यात सहभागी होण्यासाठी काही हक्क, अधिकार, कर्तव्य आहेत ज्याबद्दल अजिबातच माहीत नसते, ते सांगायला तुम्ही आज मदत केली. नाही, तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून या सगळ्या सभासदांना जो अवेअरनेस झाला खूप महत्त्वाचा आहे. कारण की मी नेहमी एक वाक्य म्हणतो की या सभासदांचं अज्ञान ही त्या सोसायटीच्या बॅलन्स शीटमधली मोठी ॲसेट असते. बाकीचे ॲसेट तर असतात, पण ही एक ॲसेट मोठी आहे, कारण त्याला इतकं अज्ञान असतं. आमच्या बँकिंग सेक्टरमध्ये खूप आहे, त्याला अज्ञानच असतं बँकेला काय चालतं. म्हणजे आमच्या इथं आम्ही सांगतो, मी बँक उत्कृष्टपणे चालवलेली आहे, मी सांगतो माझं भांडवल पर्यंत 8% टाळ्या वाजतात, मी सांगतो 52% तरी टाळ्या वाजतात, 52% चांगलं का वाईट हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळं तिथं सभासदाचा कंट्रोल, नियंत्रण हे कधीच नसतं, का तर अज्ञान. त्यामुळे यांना अवेअरनेस देणं, यांना प्रशिक्षित करणं, यांना साक्षर करणं या सोसायटीच्या सभासदांना देखील हे खूप गरजेची गोष्ट आहे. तुमच्या माध्यमातून ती खूप चांगल्या प्रकारे होती, याचा आनंद वाटतो. बोलायलाबद्दल मी मनापासून खूप खूप आपले आभार मानतो. खूप 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 आभार सर तुमचे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या सोसायटीच्या ग्रुपवर हा एपिसोड पाठवायला विसरू नका. नागरिकशास्त्राचे हे वेगवेगळे पॉडकास्ट तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद.